मुंब्रा येथील टीएमसी सरकारी शाळा क्रमांक 77 मधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे। यात स्पष्ट दिसत आहे की शिक्षक खुर्चीवर बसून मोबाईल वापरत आहेत। विद्यार्थ्यांना शिकवायचं की नाही याची त्यांना कोणतीही चिंता नाही। मात्र पुढील दृश्य आणखी धक्कादायक आहे। विद्यार्थिनी शिक्षकांच्या टेबलची साफसफाई करत आहे। तिच्या हातात साफसफाईसाठी वापरण्यात येणारे कापड दिसत आहे आणि ती टेबल पुसत आहे। ज्या शाळेत पालक आपल्या मुलांना स्वच्छ कपडे घालून केस विंचरून शिकण्यासाठी पाठवतात, त्याच शाळेत अशी परिस्थिती समोर आली आहे जी संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करते। विचार करा, या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत किती मोठा खेळ केला जात आहे। मुंब्रा शहरातील शिक्षण व्यवस्थेची ही आणखी एक दुर्दशा दाखवणारी प्रतिमा आहे। ज्या मुलांनी शिकून देशाचे उज्ज्वल भविष्य घडवायचे, त्यांच्यासोबत सरकारी शाळांमध्ये काय चालले आहे हे यातून स्पष्ट होते। अशा परिस्थितीत प्रश्न उठतो की याला जबाबदार कोण? तो शिक्षक जो आपल्या समोर असलेल्या टेबलची साफसफाई विद्यार्थिनीला करून घेत आहे, की शिक्षण व्यवस्थेतील अधिकारी, की ते राजकारणी जे निवडणुकीच्या वेळी शिक्षण आणि विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करतात? पण वास्तव तुमच्या समोर आहे। शिक्षक मोबाईलमध्ये गुंग तर विद्यार्थिनी टेबल पुसत आहे। शेवटी या सर्व प्रकारासाठी नेमकं जबाबदार कोण?